महाराज, तुकाराम, काय झालं? तुझा चेहरा असा काळवंडलेला का? महाराज, काल रात्री जे घडलं ते दुर्दैवी होतं. जगनकडनं समजलंय मला. त्याने तुमच्या बरोबर असा वाद घालायला नको होता. तुकाराम, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. विचार करण्याची शक्ती मोठी किंवा तोकडी असते. जे जे काही घडतं त्यावर प्रत्येक माणूस त्याच्या बुद्धीच्या कुवतीनुसार प्रतिक्रिया व्यक्त करीत असतो. जगनने हेच केलं. तू मनाला लावून घेऊ नकोस. महाराज, आपल्याला एक विनंती करू का? साऱ्या पंचक्रोशीला तुमचं मोठेपण, तुमचा अधिकार ठाऊक आहे. आणि हे जगनला सुद्धा कळायला हवं असं मला मनापासून वाटतंय. माझ्या गुरुमाऊलीला कोणी कमी लेखलं हे मला सहन होत नाही. म्हणून तुम्ही जगनला एखादा तरी चमत्कार दाखवावा, म्हणजे त्याची अक्कल ठिकाणावर येईल. तुकाराम, जगनचं मला ठाऊक नाही, पण तू मात्र तुझी अक्कल घरी ठेवून आलायस असं मला दिसतंय. महाराज, अरे काय करायला सुचवतेस तू आम्हाला? आम्हाला कुठे मोठं म्हणावं म्हणून आम्ही चमत्कार करीत नसतो. चमत्कार दाखवून नमस्कार नकोयत आम्हाला. चमत्कार हे त्या परिस्थितीनुसार घडत असतात. आमचा पांडुरंग ते घडवतो, आम्ही निमित्त मात्र. आम्ही काय आहोत, कसे आहोत, कशासाठी आहोत ते आम्हाला आणि ज्यांना माहिती असायला हवं त्यांना माहीत आहे. जगनला आमचं शिष्यत्व पत्कर असं आम्ही सांगितलेलं नाही. तशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने आम्हाला गुरु मानावं, यासाठी आम्ही कोणताही चमत्कार करणार नाही. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात. महाराज, काल जे घडलं त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. खरं तर मी वयानं बुद्धीनं खूप लहान आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही असे कठोरपणे का वागलात ते मला कळलं नसेल, पण त्याचा मला खूप त्रास होतो. माधवनाथांकडे जा, म्हणजे बरं वाटेल. माधवनाथ? आमचे गुरुबंधू. गुरुबंधू? माधवनाथांच्या आश्रमात त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव असतो. दरवर्षी आम्ही त्या उत्सवास आवर्जून जातो, पण आम्ही ह्या वर्षी काही जाऊ शकणार नाही. बरं, मग? आमची अशी इच्छा आहे की ह्या वर्षी तू आमच्या वतीने या सोहळ्यात जावंस आणि आनंदात सहभागी व्हावंस. पण महाराज, मी कोण आहे? माझी योग्यता काय? तुकाराम आहे, बाळाभाऊ आहेत, भास्कर पाटील आहेत, बंकटलाल शेठ आहेत. ही सर्व आपली मंडळी इथं असताना तुम्ही मला माधवनाथांच्या आश्रमात का पाठवताय? तू जा, तुला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील. महाराज, मला माफ करा. मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नकोय. मला माझ्या घरी जायचंय हे सांगायला मी इथं आलो. माधवनाथांच्या आश्रमात तुला जावंच लागेल. महाराज, हे माधवनाथ महाराज, कसा झाला प्रवास? हा? शेगावून येतोयस ना? महाराज, आपण कसं ओळखलं? त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवासाठी गजानन महाराजांनी आपल्या आश्रमात जाण्याची आणि उत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. खरं तर महाराजच येणार होते, पण ते येऊ शकले नाही. त्यांनी तुला पाठवलं आणि तू अनिच्छेने आमच्यापर्यंत येऊन पोहोचलास. महाराज, तुमचा तेजस्वी चेहरा पाहताना तुमच्या पायावरती डोकं ठेवायचं मला भानच राहिलं नाही. महाराज, उठ. मनातला शुद्ध भाव पोचतो आम्हाला. त्यासाठी पायावर डोकं ठेवण्याची गरज नसते.
त्यांच्या आश्रमात राहण्याची व्यवस्था करा. होय महाराज. महाराज तुमच्या पायाशी येऊन बसलो, धन्य झालो. बरं का जगन, हा रविशंकर दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवाला वर्ध्याहून आमच्याकडे पायी प्रवास करून येतो. काय हे वर्ध्याहून इथपर्यंत चालत येतात? महाराज, यांच्या पायातून तर रक्त येते. अरे काय हे रविशंकर, अरे पायी चालत येतोस तर पायात वाहनं तरी चढवायच्यास, केवढं रक्त येते. महाराज, अखेर तुझ्या समोर चमत्कार घडलाच. आता तरी माधवनाथांना मनापासून नमस्कार कर. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. माधवनाथ महाराज, शेगावला गजानन महाराजांच्याकडे जाण्या अगोदर थेट तुमच्याकडे आलो असतो तर फार बरं झालं असतं. असो, जे होतं ते चांगल्यासाठीच म्हणा. काय जगनराव, झोप येत नाही का? अहो कसली झोप आणि काय, डोळे मिटले तरी माधवनाथ महाराजांचा तेजस्वी चेहरा डोळ्यासमोरून हलायला तयार नाही. अहो मघा त्यांनी चमत्कार करून त्या इस्माच्या पायाला झालेली जखम बरी केली. तुम्हाला सांगतो, तो चमत्कार बघून मी अक्षरशः भारावून गेलोय. असं वाटतं इथंच माधवनाथ महाराजांचे पाय धरावे आणि थांबून राहावं. हो, असंच असतं. संत पुरुषाची प्रचिती आली की आपण आपले राहत नाही, प्रपंचाचं देखील भान राहत नाही. खरंय तुमचं. परंतु प्रपंचात पडलाचात तर त्यातून बाहेरही पडता येत नाही जगनराव. पण तुम्ही भाग्यवान आहात. इथं या गावामध्ये माधवनाथ महाराजांच्या सहवासात राहताय तुम्ही. खरंच आम्ही भाग्यवंत आहोत. परंतु काही अभागी आहेत या गावात. ते कसे हो? या गावातील काही मंडळी हातचालाकी दाखवून चमत्कार घडवणाऱ्या भोंदू साधूंना संत समजून बसलेत. माधवनाथ महाराजांसारख्या अस्सल सोन्याची पारख त्यांना करताच आली नाही. वाईट वाटतं. मला सांगतो, या आमच्या शेगावात पण असंच चाललंय. त्या गजानन महाराजांचं स्तोम फार माजले शेगाव. पण मला बुवा ते गजानन महाराज संत पुरुष आहेत असं काही जाणवलं नाही. अहो थोतांड आहेत ते, नुसती पोपटपंची. हो, काय बोलताय काय तुम्ही? असं माधवनाथ महाराजांसमोर चुकूनही बोलू नका. नाराज होतील ते त्यांच्याबद्दल नेहमी चांगलंच बोलत असतात, त्यांची स्तुती करत असतात. हे खरंय? मग काय खोटं बोलतोय? आश्चर्य आहे. त्यांनी असं गजानन महाराजांच्या मध्ये काय बघितलं असेल हो? आता मोठ्यांच्या गोष्टी मोठ्यांनाच माहिती. आपण लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. असो, उद्या त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव आहे. पहाटे उठावं लागेल. येतो मी. हो या. आश्चर्य आहे. माधवनाथ महाराज गजानन महाराजांची स्तुती करतात. कमाल आहे बुवा. पूजा खूप छान झाली बरं भाऊ. मन कसं प्रसन्न झालं बघा.
माधवनाथ महाराजांच्या मठाचं वैशिष्ट्यच आहे ते आलेली भक्त मंडळी आपली सारी दुःख विसरून जातात आणि ईश्वर चिंतनात रमून जातात. तुमचं खरं आहे आणि मी ते सगळं अनुभवतोय बरं का. पण काय हो, माधवनाथ महाराज सर्व भक्तांसोबत प्रसाद ग्रहण करणार नाही, त्यांचं पान त्यांच्या खोलीत जाणार आणि ते तिथेच प्रसाद ग्रहण करणार. महाराज, जगन, आमच्या सोबत बसून प्रसाद ग्रहण करण्याची इच्छा आहे ना तुझी? महाराज, तुम्ही माझ्या मनातलं अचूक ओळखलत महाराज. महाराज, मला तुमच्या बरोबर प्रसाद ग्रहण करण्याची अनुमती मिळाली, पण माझ्यासारखा भाग्यवान मीच महाराज. अनुमती दिली असती, परंतु आमचे परमप्रिय गुरुबंधू गजानन येणार आहेत प्रसाद ग्रहण करण्यासाठी. गजानन म्हणजे गजानन महाराज? हो, आम्ही दोघं जेव्हा एकत्र असतो ना, तेव्हा आमच्यामध्ये तिसरं कोणीही नसतं. पण महाराज, ते कसे येतील? त्यांनी तर मला पाठवले ना इकडं. येणार, गजानन येणार. ही गजाननाची मूर्ती आम्ही त्यांना भेट देणार. कसा बनवलाय हा महाप्रसाद? भाजीत तर मीठच नाही. आणि कमालच झाली, लाडू इतके खारट कसे? महाराज, हो, तुझे गजानन महाराज आणि आमचे गुरुबंधू येऊन गेले, प्रसाद ग्रहण करून गेले. पण महाराज, खोलीचं दार बंद होतं. मग गजानन महाराज आले तर मला का नाही दिसले? ते कधी आले आणि कधी गेले? असेच आहेत ते. ब्रह्मांडात कधीही कुठेही कसेही ते भ्रमण करू शकतात, म्हणून तर त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. महाराज,
मला हे खरं वाटत नाही. डोळ्यांना दिसतं तेवढंच सत्य नसतं जगन. माणसांचे डोळे सगळंच पाहू शकत नाही. काही गोष्टी आपल्या अंतचक्षूंनी पाहायच्या असतात. महाराज, ती गजाननाची मूर्ती कुठे आहे? दिली माझ्या गुरुबंधूंना. खात्री पटून घ्यायची असेल तर खोली तपासून घे. नको महाराज, मला शेगावला जायचंय. मला अनुमती द्या. तुला थांबवणारे आम्ही कोण? तुला गजानन महाराजांनी इथे पाठवलं, तेव्हा तू परत त्यांच्याकडे जाणंच योग्य ठरेल. पण महाराज, मी पुन्हा इकडे येईन, कारण मला आपलं शिष्यत्व पत्करायचं आहे. माझे गुरुबंधू खूपच घाईने गेले. त्यांना विडा द्यायचा राहून गेला. जाताना त्यांच्यासाठी विडा देतो, तो घेऊन जा. छे, महाराज आपल्या भक्तांशी असं कसं वागू शकतात? एवढा कोरडेपणा? कशाला महाराजांना देव मानायचं? त्यापेक्षा ते माधवनाथ महाराजच खरे देव. महाराज, शेतात माझ्या धन्याला साप चावला हो, तो मरून पडलाय तिथे महाराज. नाही नाही, आता ठोस निर्णय घ्यायचाच. थोड्याच वेळात मी शेगावला गजानन महाराजांच्या मठात पोहोचेन. महाराजांना सरळ सांगून टाकायचं, महाराज मला तुमचं नाही, त्या माधवनाथ महाराजांचं शिष्यत्व पत्करायचंय म्हणून. महाराज, बोल तुकाराम. महाराज, जगनचा उद्धार करण्याच्या हेतूने तुम्ही जगनला माधवनाथ महाराजांच्या मठात पाठवलंय खरं, पण चला, म्हणजे चिंता करण्यासारखं काहीच घडणार नाहीये तिथे. महाराज, ये जगन, प्रवास कसा झाला? झाला असेल कसाही, आणि तुम्हाला चिंता करण्याची कारण नाही. जगन कसा बोलतोयस महाराजांशी? महाराज, एका बाबतीत तुमचे आभार मानायलाच हवेत, कारण तुम्ही सांगितलं म्हणून मी माधवनाथ महाराजांच्या आश्रमात गेलो. तिथे गेलो आणि तुम्हा दोघांमधली योग्यता मला कळली. तुम्ही फक्त बोलता, करत काहीच नाही. पण माधवनाथ महाराज भक्तांचे दुःख दिसताच ते न बोलता दूर करतात. आमच्या गुरुबंधूंची तेवढी योग्यता आहे जगन. हो, पण तुमची योग्यता काय? जगन गप्प बस आणि चालायला लाग इथून आता. हे बघ तुका, मी इथं राहणार नाहीच आहे. मी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलोय की मला या गजानन महाराजांचं नाही, या माधवनाथ महाराजांचं शिष्यत्व पत्करायचं आहे. आणि मी नियमितपणे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांची सेवा करणार आहे. अवश्य कर, पण जाण्यापूर्वी आमच्यासाठी गुरुबंधूंनी जो विडा पाठवलाय तो देऊन जा. दिलाय ना विडा? हो, पण तुम्हाला कसं कळलं? आम्हाला हेही ठाऊक आहे की भाजीत मीठ नव्हतं आणि लाडू खारट झाले होते. आणि हो, गुरुबंधूंच्या आश्रमात जाशील तेव्हा त्यांना आवर्जून सांग की त्यांनी दिलेली भेट वस्तू आम्ही विधिवत स्थापित केली आहे. माधवनाथ महाराजांनी काय भेट दिली हो तुम्हाला? श्रींची मूर्ती. श्रींची मूर्ती? ती कुठे आहे? मला बघायची आहे. ती काय तिथे?
अरे विडा देतोयस ना? महाराज महाराज मी चुकलो. महाराज मला माफ करा. मी तुम्हाला ओळखलं नाही महाराज. मी मूर्ख आहे महाराज. मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला. महाराज मी शरण आलो तुम्हाला. महाराज मला माफ करा. महाराज महाराज मला माफ करा. उठ जगन उठ. चमत्कार करून नमस्कार मिळवायचा नसतो आम्हाला जगात. जादू करणारे जादूगार आम्ही नव्हे. क्षमा करा महाराज. क्षमा करा. माधवनाथांनी केलेला चमत्कार पाहून तू भारावून गेलास आणि लगेच त्यांचं शिष्यत्व पत्करायला तू तयार झालास. चमत्कारांची आवश्यकता असते तेव्हाच संत चमत्कार घडवतात, अन्यथा नाही. महाराज मला माफ करा. माझी चूक झाली महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात.